नागपुर में स्वास्थ्य सेवाओं के क्षेत्र में एक महत्वपूर्ण पहल के तहत स्वर्गीय गंगाधर राव फडणवीस मेमोरियल डायग्नोसिस सेंटर का उद्घाटन किया जाएगा। इस अवसर पर आमदार संदीप जोशी उपस्थित रहेंगे। श्री सिद्धि विनायक सेवा फाउंडेशन की ओर से आयोजित इस लोकार्पण समारोह में सभी आम जनता और स्वास्थ्य क्षेत्र से जुड़े लोग आमंत्रित हैं। इस सेंटर के माध्यम से नागरिकों को आधुनिक और सुलभ डायग्नोसिस सुविधा उपलब्ध कराई जाएगी। सांगताना अत्यंत अभिमान होतो की 2 वर्षाच्या काळामध्ये हे डायग्नोस्टिक सेंटर बांधून पूर्णत्वास आलेलं आहे आणि याचा आता लोकार्पण येणाऱ्या 22 तारखेला 22 मार्च रोजी रविवार रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर मोहनजी भागवत यांचे शुभ हस्ते, केंद्रीय मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या विशेष उपस्थितीत होत आहे। त्याचप्रमाणे आपल्या शहराच्या प्रथम नागरिक माननीय नीताताई ठाकरे, माननीय राज्यसभा खासदार मायाताई उनाते, माननीय मंत्री मंगलप्रभातजी लोढा, माननीय मंत्री पंकजजी भोयर, माननीय मंत्री आशिषजी जयस्वाल या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत, त्याचप्रमाणे नागपूर नगरीचे, नागपूर जिल्ह्यातले, विदर्भातल्या अनेक आमदारांचे फोन येतात आहे। त्या सर्वांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे। या सेंटरचं वैशिष्ट्य काय आहे? त्या सेंटरचं वैशिष्ट्य आणि अभिमान तुम्हाला आणि आम्हाला एकच आहे की संपूर्ण भारतामध्ये या लेवलचं कुठलंही डायग्नोस्टिक सेंटर नाही आहे। माननीय देवेंद्रजींच्या प्रेरणेतून, माननीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामधून हे सेंटर या ठिकाणी सोमलवाडा वर्धा रोड या ठिकाणी मेट्रो पिलर क्रमांक 83च्या समोर या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये उच्च तंत्राच्या म्हणजे त्यापेक्षा उच्च तंत्राचे कुठलीही MRI मशीन नाही अशा 3 टेस्ला उच्च तंत्राच्या 2 MRI मशीन्स आहेत। 128 स्लाइसची सिटी स्कॅन मशीन आहे। त्याचप्रमाणे सोनोग्राफी 2 मशीन्स आहेत। त्याचप्रमाणे एक्सरे आहे, 25 डायलिसिस मशीन्स आहे। एवढं मोठं सेंटर, त्याचप्रमाणे पॅथॉलॉजी सेंटर या ठिकाणी एकाच छत्रीखाली हे सर्व व्यवस्था ज्या आहे, चाचण्यांच्या व्यवस्था या त्या ठिकाणी आहेत। म्हणजे 2 MRI, 2 CT स्कॅन, 2 अल्ट्रासाउंड, 25 डायलिसिस मशीन्स, पॅथॉलॉजी सेंटर, एक एक्सरे मशीन, एवढं मोठं सेंटर आहे। आणि याचे दर काय आहे तर बाहेर 7,000चा दर जर MRIचा असेल तर तो बेसिक दर आमच्याकडे 2100 रुपयाचा दर आहे। या ठिकाणी CT स्कॅनचा दर 3000 असेल बाहेर, तो आमच्याकडे 900 रुपयाचा आहे। सोनोग्राफीचा दर हा बाहेर जो असेल त्याच्या 25% आमच्याकडे आहे। एक्सरे 200 रुपयामध्ये आहे। डायलिसिस पैसे देऊन बाहेर 3000 रुपयात होतात, जे आपल्या सर्वांना माहीत आहे। अनेकांना 3-3 वेळा आठवड्यात करावं लागतं, महिन्याला 12 वेळा करावं लागतं। जे 3000 3,500चे रेट आहे ते आमच्या या ठिकाणी 1600 रुपयामध्ये पेड आणि योजनांमध्ये महात्मा फुले असेल, PMY योजना असेल, या योजनेमध्ये निःशुल्क स्वरूपामध्ये डायलिसिस आम्ही उपलब्ध करून दिला आहे। 2 मशीन असण्याचा फायदा असा आहे की लोकांना वेटिंग करायची गरज नाही आहे। आणि या ज्या उच्च तंत्राच्या ज्या मशीन आहेत 3 टेस्ला, बाहेर 32 मिनिट लागत असेल तर आमच्या ठिकाणी 26 मिनिटामध्ये काम होत आहे। त्यामुळे CT स्कॅनमध्ये सुद्धा तोच प्रकार, MRIमध्ये तोच प्रकार। डायलिसिसचे 25 बेड आहेत। 25 बेड असताना 20 बेड्स हे साध्या पेशंट्स करता आणि 5 बेड जे आहे ते ज्यांना इन्फेक्शन झालेलं आहे, ज्यांना इन्फेक्शन असतं, हिपॅटायटिस असतो, त्यांच्यासाठी बेड अनेक ठिकाणी उपलब्ध नसतात, तर 5 बेड त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध केलेले आहेत। याचा लोकार्पण
आता आहे आणि मध्य भारतातील सर्वात मोठं हे डायग्नोस्टिक सेंटर तुमच्या आमच्या नागपुरात या ठिकाणी उभं राहत आहे. त्या सर्व या सोहळ्याला आपण साऱ्यांनी ग्राउंडवरती ठीक 6 वाजता, आपल्याला माहीत आहे पूजनीय मोहनजी भागवत अत्यंत वेळेचे पक्के आहे, त्यामुळे संध्याकाळी ठीक 6 वाजता हा जाहीर कार्यक्रम पावनभूमी म्हणजे डायग्नोस्टिक सेंटरच्या मागे ग्राउंड आहे त्या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आम्ही 3 ठिकाणी करतो आहे. पहिली व्यवस्था ज्या ठिकाणी एअरपोर्टची लेफ्ट साईडला जागा आहे वर्धा रोडवरती त्या ठिकाणी करतो आहे. दुसरी जागा मनीषनगर श्यामनगरकडून येणाऱ्या ट्रॅफिक करता त्या ठिकाणी शिवाचं मंदिर आहे, महादेवाचं मोठं मंदिर आहे, त्याच्या प्रांगणात करतो आहे. जयप्रकाश नगर भेंडी लेआउट जैताळाकडून येणाऱ्यांची सर्वांची व्यवस्था जी आहे ती सोमलवाड्याला प्राथमिक शाळा आहे त्याच्या मागच्या क्रीडांगणामध्ये करतो आहे. अशी संपूर्ण व्यवस्था आम्ही क्रिएट करतो आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की डायग्नोस्टिक सेंटरला व्हिजिट द्या. आपण उद्याचा एक दिवस आहे, आपण म्हणत असाल त्या पद्धतीने आम्ही व्यवस्था करू वाटल्यास, परंतु आपल्या सुप्रसिद्ध मग वर्तमानपत्र असेल, प्रिंट मीडिया असेल, आपलं इलेक्ट्रॉनिक चॅनल असेल, आपले छोटे छोटे बाकी ब्रॉडकास्टचे विषय असतील, छोटे छोटे इलेक्ट्रिक चॅनल जरी असतील तरी त्याच्या माध्यमातून हे सेंटर सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवा याची आपणाला हात जोडून विनंती करतो. पंडित दीनदयाल उपाध्याय यांची उक्ती आहे, वाक्य आहे की समाजातल्या अंतिम पंक्तीतील अंतिम व्यक्तीपर्यंत पोचणे हा खरा विकास आहे. मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या माध्यमातून हा खरा विकास तुम्ही आणि आम्ही आपण सारे मिळून शेवटल्या पंक्तीतील शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोचवू. याकरता आपलं सर्वांचं सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. ते आपण करावं. वृत्त प्रकाशित करावं उत्तम, बातमी उत्तम द्यावी एवढीच आपल्याला विनंती करतो आणि इथेच थांबतो. माझ्यासोबत माझे सहकारी आहे, पराग सचिव, सन्माननीय सचिव आहेत, त्यानंतर महेंद्र भुगावकर, त्यानंतर वासंतीताई देशपांडे, संदीप बारसकर, रितेश गावंडे हे माझे सहकारी आहेत. हे देखील याला उपस्थित आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण योग्य ती दखल घ्यावी. धन्यवाद. माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील 20 वर्ष झाले यांच्या डोक्यामध्ये हा विषय सुरू होता की सर्वसामान्य नागरिकांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या कमीत कमी दरात मिळायला पाहिजे. प्रत्येक शासन आपल्या माध्यमातून आपली व्यवस्था उभी करत असते. मग मेडिकलमध्ये असो, एम्समध्ये असो अथवा मेयोमध्ये असो, या व्यवस्था उभ्या आहेत. परंतु उभ्या असताना देखील वेटिंग लिस्ट जी आहे ती 1-1 महिन्याची, 1.5-1.5 महिन्याची वेटिंग लिस्ट आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या व्यवस्था जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात केल्या पाहिजेत. उच्च तंत्रज्ञानांनी ज्या मशीन्स आहे त्या मशीन्सच्या माध्यमातून केल्या पाहिजे. आणि त्यामुळे भारतातील सर्वात मोठं सेंटर ज्या ठिकाणी 2 MRI, 2 CT स्कॅन, 2 अल्ट्रासाऊंड मशीन, 1 एक्सरे, 1 पॅथॉलॉजी आणि 25 डायलिसिस मशीन्स या एकाच वेळी कार्यान्वित होत आहे. याचं लोकार्पण येणाऱ्या रविवारी 22 मार्चला सायंकाळी ठीक 6 वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूजनीय मोहनजी भागवत यांचे शुभ हस्ते माननीय नितीनजी गडकरी, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, माननीय आपल्या महापौर नीताताई ठाकरे, माननीय राज्यसभा खासदार, त्याचप्रमाणे नागपूरच्या माजी महापौर मायाताई युनाते, या महाराष्ट्रातील मंत्री मंगलप्रभातजी लोढा, पंकजजी भोयर, आशिषजी जयस्वाल या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नागपूर शहरातले, जिल्ह्यातले, विदर्भातले विविध आमदार, लोकप्रतिनिधी यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत होण्याचं हे निश्चित झालेलं आहे. आपल्या सर्वांना मी आपल्यामार्फत विनंती करतो, चॅनल्समार्फत, प्रिंटिंग मीडियामार्फत विनंती करतो की यामध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा किफायती दरांमध्ये सुविधा उपलब्ध आहे. असं म्हणायला हरकत नाही की जवळपास शासकीय दरांमध्येच या सुविधा उपलब्ध आहेत. त्या सुविधांचा वापर
सर्वसामान्य नागरिकांनी करावा हीच यावेळी आपल्याला सर्वांना प्रार्थना करतो. मी याबाबत माननीय देवेंद्रजी फडणवीसांशी चर्चा केली. माननीय देवेंद्रजींशी बोलल्यानंतर मी 13 मेला ज्या दिवशी मी निवृत्त होणार आहे तेव्हापासून 6 महिन्याचा ब्रेक मी राजकारणात घेण्याचं निश्चित केलेलं आहे आणि 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा जोशाने काही फिजिकल इश्यूज आहेत ते सर्व दूर करून 6 महिन्यांनी मी पुन्हा आज समाजसेवेमध्ये मी निश्चित निरंतर राहणार आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये मी निरंतर राहणार आहे. परंतु देवेंद्रजींनी सांगितल्यानुसार 6 महिन्यानंतर मी पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय होणार आहे. कार्यकर्त्यांच्या विनंतींना मान देऊन आपण हा निर्णयावर विचार केला. कार्यकर्त्यांची विनंती असेल, माननीय देवेंद्रजी हे माझे मित्र, बंधू, नेता हे आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जे काय सुचवलं त्यांच्या सुचवण्याप्रमाणे मी 6 महिन्याचा ब्रेक 13 मे पासून घेतो आहे. 6 महिन्यानंतर पुनश्च एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेऊन राजकारणामध्ये मी पुन्हा सहभागी होणार आहे. धन्यवाद. कारण इसके लिए सचिन झोड़ापे की रिपोर्ट. प्राइम एक्सोटिका सैलून अब धर्मपेट में, जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस. यहाँ हर सेवा है प्रीमियम. हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार. पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैलून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना. विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.